श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी किंवा देव उठणी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मास संपत असून शुभ कार्याला सुरुवात होते. धर्मग्रंथानुसार कार्तिक एकादशीच्या दिवशी सृष्टीचे निर्माते भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेत उठतात आणि पुन्हा सृष्टीची जबाबदारी स्वीकारतात. तर भगवान शंकर या कार्यातून मुक्त होतात. या दिवशी भगवान शालिग्राम आणि देवी तुळशीचा विवाह देखील केला जातो. यावर्षी देव उठणी एकादशी किंवा कार्तिक एकादशी ही 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी साजरी केली जाणार आहे. ही एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी नियमानुसार भगवान श्रीहरी विष्णू, देवी लक्ष्मींची पूजा केली जाते. आषाढी एकादशीचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच कार्तिक एकादशीला देखील महत्त्व दिले जाते. पंढरीचे वारकरी मोठ्या संख्येने विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिक एकादशीला चातुर्मासाचा व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवशी नंतर घरात शुभकाम केले जातात. पुराणामध्ये या कार्तिक एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीची जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असा उल्लेख आलेला आहे. तो पण शास्त्रानुसार कार्तिक एकादशीला साजरी करताना काही नियमांचं पालन करणेही आवश्यक आहे. तर एकादशीचे व्रताचा लाभ आपल्याला मिळतो. तसेच नियमांकडे कानाडोळा केल्यास काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये कार्तिकी एकादशीला किंवा जिला देव उठणी एकादशी म्हणतो त्या दिवशी तुम्ही व्रत उपवास केला नाही तरीही चालेल, पण कोणीही अशी चूक करायची नाही अजिबात की सोबत आपल्या अशा पदार्थाचे सेवन देखील करायचे नाही जेणेकरून एकादशी व्रत संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, समस्यांना सामना आपण करत असतो आणि ह्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात कारण आपल्याला असलेले दोष किंवा आपल्याभोवती असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले पितृदोष, तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. प्रखर पितृदोष असेल तर अनेक अडचणी, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहत नाही, घरामध्ये आजारपणं वाढतात, कोणत्याही कामाची सुरुवात केली तर त्यामध्ये यश मिळत नाही, त्यासोबत आपल्या हातून काही कळत नकळतपणे काही चुका घडलेल्या असतील तर त्या देखील एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे नष्ट होऊ शकतात. एकादशीचं व्रत केल्याने अनेक पापातून तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून एकादशी व्रत आहे ते प्रत्येकाने आवर्जून करायचं. पण ज्यांना हे व्रत किंवा उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा कोणत्या पदार्थाचं सेवन करायचं नाही आणि कोणत्या अशा चुका टाळायच्या आहेत ही माहिती आपण आता जाणून घेऊयात. या कार्तिक एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे, घराची स्वच्छता वगैरे करून मग स्नान करावं. त्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करताना जे महत्त्व आहे ते खूप आहे, पण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब तुम्ही गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये किंवा देवघरामध्ये बालगणेशांच्या म्हणजेच कृष्णांची मूर्ती असते किंवा विठ्ठल रुक्माईंची मूर्ती असते. दोन्ही मूर्ती असतील तर दोन्ही मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गळतीचा वापर करून पुरुष सूक्त त्यानंतर श्री सूक्ताचं पठण करत तुम्ही हा अभिषेक करू शकता. जलाभिषेक केल्यानंतर हे पाणी तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायचे आहे. उरलेले पाणी जे आहे ते तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. त्यानंतर फक्त तुळस सोडून, कारण तुळस ह्या दिवशी
निर्जल व्रत असतं तुळशीचं. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. एका चौरंगावरती त्या मूर्तीची स्थापना करायची. मूर्तीला तुम्हाला गंध, अक्षता, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं. या दिवशी हळदीचे उपाय केले असता चिमूटभर हळद तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यासोबत तुळशीचं पत्र किंवा मंजुळा देखील अर्पण करायच्या. पण या दिवशी चुकूनही तुम्हाला तुळशीचं पान तोडायचं नाही. कारण बघा, या दिवशी तुळस जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. तुळशीचं पान जे आहे ते तुम्ही आदल्या दिवशी तोडू शकता. नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा. शुद्ध गाईच्या तुपातनी आरती करायची आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. श्रीहरीचे भजन आणि कीर्तन करायचे आहे. बघा, या दिवशी पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला पितरांच्या नावाने दान करायचं आहे. त्यासोबत एकादशीच्या दिवशी प्रखर पितृदोष निवारण साठी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण देखील तुम्ही करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही केसरयुक्त दुधाची मिठाई किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवा. हे शक्य नसेल तर त्या दिवशी निर्जळी उपवास करायचा. आणि उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे. बघा, तुम्हाला जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरणाची सेवा करायची आहे. कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्हाला जमेल तर गो पूजन देखील केलं जातं. तसेच गरिबांना, गरजूंना दान केले जातं. कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह केला जातो. पण तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नाही, तर दुरूनच तुळशीचे पूजन करायचं आहे. त्याचसोबत कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्हाला नखं कापायची नाहीत, केस कापायचे नाहीत. कारण असं केल्याने कार्तिक एकादशीच्या व्रताचं जे आहे फळ ते तुम्हाला मिळणार नाही. त्यासोबत कार्तिक एकादशीच्या दिवशी बाहेर जाऊन भांडण करणे तसेच या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. शक्यतो एकादशीच्या दिवशी मौन व्रत बाळगा. यावेळी चुकूनही कोणाचा अपमान करू नका. मग ती घरातील व्यक्ती असेल किंवा बाहेरची व्यक्ती असेल. असं केल्याने देखील तुम्ही कितीही निर्जळी उपवास केला किंवा कितीही तुम्ही नियमांचं पालन केलं तरी या एका चुकीमुळे तुम्हाला एकादशीचं व्रत जी फळ आहे ते मिळणार नाही. एकादशीचे व्रत केल्याने धन, मान, सन्मान, संतती, सुख सोबतच ऐच्छिक फळ मिळते असे मानले जाते. असेच एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला दोषापासून मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. पण आता व्रत आणि उपवास करणं जरी शक्य नसलं तरी देखील काही पदार्थ जे आहेत ते तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाही. तरच तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. बघा, आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही. एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन घ्यावे. जर तुमचा उपवास नसेल तर या दिवशी तुम्हाला साधे अन्न खायचे आहे, ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. कांदा लसूण तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आपल्याला एकादशी व्रताची संपूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे ही चूक आपल्याला टाळायची आहे. त्यासोबत तुमच्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी मांसाहार कोणी करायचा नाही. घरातील एक जरी व्यक्ती एकादशीचे व्रत करत असेल तर इतर कोणीही उपवास नाही केला तरी चालेल. मात्र त्या दिवशी मांसाहार, मद्यपान चुकूनही करायचं नाही. घरात नाही तर बाहेर जाऊन देखील तुम्ही मांसाहार केल्याने व्रत करणाऱ्या व्यक्तीला व्रताचे संपूर्ण फलश्रुती मिळत नाही. या सर्व गोष्टींसोबत कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी देखील तांदळाचे तुम्हाला चुकूनही सेवन करायचे नाही. तांदूळ म्हणजेच भात सेवन केल्याने माणसाला पुढच्या जन्मी रांगणाऱ्या प्राण्याची योनी मिळते. म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्हाला तांदूळ म्हणजेच भाताचे सेवन चुकूनही करायचे नाही. आता एकादशीचं व्रत तुम्ही करणार असाल तर हे व्रत केल्याने धन, मान, सन्मान आणि संपत्ती, सुख सोबतच इच्छित फळ मिळते असे मानले जाते. पण हे व्रत नाही केलं आणि या नियमांचं पालन केलं तरी देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळते. तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि जे पितृदोष असतात ते दूर होतात. ज्यामुळे लग्नामध्ये अडथळे येत असतात. ज्यांनी एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे. यामध्ये तुम्ही केळी किंवा हळद देखील दान करू शकता. कार्तिक एकादशी ही वर्षभरातील 3-4 मोठ्या एकादशींपैकी एक आहे. त्यामुळे सर्वांनी या नियमाचं पालन करावे. हे अगदी मी आवर्जून आणि मनापासून सांगते.
चला तर मग ही झालेली सेवा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग उद्या अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।